हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठापासून झटपट होणारा कुरकुरीत, क्रिस्पी आणि जाळीदार, न सोडा इनो काहीही न वापरता इथे आपण मस्त असे डोसे बनवतोय आणि तेही पोटभरीचे। तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो। तर असे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार आपण नेहमी बघत राहत असतो। तर कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे सर्व अगदी फ्री आहे। चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी रवा घेतलाय। मोठा बारीक कोणताही रवा वापरू शकतात, कारण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि हे 1 वाटी तांदळाचे पीठ आहे ते सुद्धा सर्व टाकून घेऊयात। तर प्रमाण व्यवस्थित घेतलं तर मस्त असे क्रिस्पी कुरकुरे डोसे बनतात। आता इथे 1 वाटी मी पाणी घेतले। ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, कारण आपण याच्यामध्ये रवा सुद्धा टाकलाय। तर किती रवा पाणी ॲब्झॉर्ब करतो त्यावरती पाणी कमी जास्त होऊ शकतं। तर इथे मी दुसरी सुद्धा वाटी भरून पाणी घेतले, त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि हे मिक्सरमध्ये थोडं मिक्स करून घेतले, म्हणजे बारीक करताना ते व्यवस्थित फिरलं जाईल। तर आपण आता हे एकदम फाईन असं बारीक हे करून घेतले। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं जसं डोशाचं पीठ असतं सेम तशी याची कन्सिस्टन्सी झाली। पण आपल्याला इथे आणखीन थोडं हे पातळ हवं आहे। मला थोडंसं हे पीठ थिक वाटते, तर मी राहिलेल्या वाटीमध्ये थोडं पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते सुद्धा विसळून घेतले। तर मला याची मी कन्सिस्टन्सी दाखवते। तर हे पहा, वाटून घेताना सुद्धा मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं, तर तुम्हाला याची मी कन्सिस्टन्सी दाखवली आहे। तर मला थिक वाटत होतं म्हणून मी आणखीन थोडं पाणी टाकलं, तर पूर्ण मला 3 वाटी इथे पाणी लागलेलं आहे आणि परफेक्ट असं आपले मिश्रण तयार झालेलं आहे। तर पाण्याचं काही टेन्शन घेऊ नका, जेवढं लागेल तेवढं वापरा, कारण जेवढं हे बॅटर पातळ होईल तेवढेच क्रिस्पी असे डोसे बनतील। तर आता इथे मी या मिश्रणामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घेतले। तुम्ही याच्यामध्ये गाजरसुद्धा किसून टाकू शकतात, म्हणजे तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या इथे वापरू शकतात। अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया आणि थोडीशी हळद, म्हणजे पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिर्च पावडर टाकली आहे। तुम्हाला हवं असेल तिखट डोसे बनवायचे असतील तर तुम्ही इथे बारीक मिरचीसुद्धा कापून टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। लाल मिर्च पावडर आणि हळद टाकल्यामुळे डोश्यांना एक वेगळाच कलर येतो आणि लहान मुलांना काहीतरी ॲट्रॅक्टिव्ह दिसलं की मुले पटकन नाश्ता फिनिश करतात। नेहमी नेहमी तोच नाश्ता खाऊन त्यांनासुद्धा कंटाळा आलेला असतो। भाजी, चपाती, उपीट किंवा पोहे, तर असे वेगवेगळे पदार्थ करून दिले आणि दिसायलाही तेवढे ॲट्रॅक्टिव्ह दिसले की मस्त त्यांनासुद्धा खायला आवडतं। तर नक्की अशा पद्धतीचे साधे सोपे तुम्ही डोसे बनवू शकतात। बॅटर इथे आपलं रेडी झालेलं आहे। पॅन गरम करून घ्यायचं आहे। पॅन गरम झालं की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे। तर पॅनला आता आपण तेल लावून घेतले आणि पेल्याने याच्यावरती मिश्रण हे सोडून घेऊयात। तर सर्वात अगोदर कडेने सोडून घ्यायचे आणि मग मध्यभागी सोडून घ्यायचे। जर पटकन आपण मधोमध तव्याच्या ओतलं हे मिश्रण तर लगेचच मध्ये करपतात आणि कडेने कच्चे राहतात। त्यामुळे कडेने सोडायची आणि पेल्याने व्यवस्थित सोडता येतात। आणि सोडून झाल्यानंतर हे मिश्रण असं पॅन उचलून व्यवस्थित जिकडे जास्त मिश्रण वाटत असेल असे पसरवून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखा डोसा होतो। आता गॅस मीडियम करायचा आहे आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि कमी गॅस किंवा मीडियम गॅसवरती हे डोसे एक साईडने चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तर डोसा पलटण्याची घाई करायची नसते। तर आपल्याला पेशन्स नसतो, असं वाटतं केव्हा पलटतोय आणि खालून कशी एक साईड क्रिस्पी कुरकुरीत झाली असेल हे बघण्याची खूप उत्सुकता असते, हो की नाही। तर चांगलं याला क्रिस्पी होऊ द्यायचं। असा डोसा भाजला की वरून आपल्याला ब्राउनिश कलर दिसतो, तर समजून जायचं डोसा चांगला भाजला गेला आहे। तर ते पाहू शकता 2-3 मिनिटांनी हा डोसा चांगला भाजलेला आहे। आता तुम्हाला मी पलटी करून दाखवते। दुसरी साईड तशी तर भाजायची नसते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा डोसा पलटी करून घेतला आहे आणि आपण लाल मिरची पावडर आणि हळद टाकल्यामुळे एकदम मस्त भन्नाट असा कलर आलेला आहे याला। तर हा डोसा आता आपण काढून घेऊयात। एकदम मस्त याला जाळी पडलेली आहे आणि अतिशय खरपूस असा भाजून घेतला आहे। याच्यापेक्षा तुम्हाला क्रिस्पी बनवायचे असेल तर आणखीन हे मिश्रण पातळ करा आणि एकदम पातळ असे डोसे बनवू शकतात। तर दुसरासुद्धा इथे मी डोसा सेम असाच सोडून घेतला आहे।
पॅनला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग हे मिश्रण टाकून घ्यायचं। तर याच्यामध्ये आपण भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत। तुम्ही आणखीन याच्यामध्ये भाज्या भरपूर ॲड करू शकतात आणि अगदी पोटभरीचा हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवू शकतात। तर तुम्हाला भरपूर जाळीदार असा डोसा बनवायचा असेल तर तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप्स सांगते। तर ज्यावेळेस आपण तव्यामध्ये मिश्रण टाकून घेणार त्यावेळेस गॅस थोडा मोठा करायचा। मोठ्या गॅसवरती हे मिश्रण ओतलं की त्याला भरपूर अशी जाळी पडते। न सोडा एनो काही न टाकता चांगले जाळीदार असे डोसे बनतात। तर हा सुद्धा मी डोसा एक साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे। तर 2-3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकतात मस्त क्रिस्पी झालेला आहे। कमी गॅसवर मी हा डोसा भाजून घेतला आहे आणि याच्या कडा पाहू शकतात चांगल्या मोकळ्या झालेत। तर हे पहा दुसरासुद्धा एकदम मस्त असा हा डोसा तयार झाला आहे। तुम्हाला जर मऊ डोसे पाहिजे असेल तर कमी गॅसवर करू नका, मिडियम गॅसवरती करा, म्हणजे ते पटकन भाजले जातील आणि जास्त क्रिस्पी बनणार नाहीत। तुमच्या आवडीप्रमाणे मऊ क्रिस्पी जसे हवे आहेत तसे बनवू शकतात। तर इथे आपण 2 डोसे बनवून घेतलेले आहेत पटापट। तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले मी असेच सेम हे डोसे बनवून घेणार आहे। तर पाहू शकतात अगदी 10 मिनिटात झटपट हा पोटभरीचा नाश्ता तयार होतो। सोबत तुम्ही कोणत्याही चटणीसोबत हे डोसे खाऊ शकतात। खोबऱ्याची चटणी किंवा लाल चटणी, लोणचं कशासोबतही मस्त असे डोसे लागतात। सकाळी खूप उशीर झाला असेल तर तुम्ही हे असे झटपट तांदळाच्या पिठापासून डोसे बनवू शकतात आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। तर आहे की नाही फटाफट होणारी ही रेसिपी, काहीही तयारी न करता पटकन क्विकली असे हे डोसे बनतात। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका। याच व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात किंवा तुम्ही समजा शॉर्ट व्हिडिओ पाहिले तर त्याच फोटोच्या खाली तुम्हाला त्रिकोणावरती त्याच व्हिडिओची फुल डिटेलमध्ये रेसिपीसुद्धा पाहायला मिळेल। तर अशाच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।